नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षण वेद या यूट्यूब चॅनलवर मी रुपाली गिरी मॅडम आपले स्वागत करत आहे। आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत बी.एडच्या प्रथम वर्षातील असणारा सब्जेक्ट अभ्यासक्रमांतर्गत भाषा या विषयामधील काही डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपातील प्रश्न मी आज या लेक्चरमध्ये घेणार आहे। याआधी काही मी ऑब्जेक्टिव्ह स्वरूपातील व्हिडिओ टाकलेले आहेत, ते तुम्ही पाहू शकता। त्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, त्यामुळे काय होईल, मी टाकलेले व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचले जातील। चला जास्त वेळ न घालवता आपण लेक्चर सुरू करूया। बघा, अभ्यासक्रमांतर्गत भाषा या विषयामध्ये तुम्हाला बी.एडच्या पेपरमध्ये काही ऑब्जेक्टिव्ह, काही दीर्घोत्तरी, काही लघुत्तरी असे प्रश्न विचारलेले असतात। तर दीर्घोत्तरी प्रश्नामध्ये अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारलेले असतात, जसे की भाषेचे महत्त्व स्पष्ट करा, किंवा हाच प्रश्न तुम्हाला फिरून विचारला जातो, भाषेचे महत्त्व मानसशास्त्र, समाजशास्त्र आणि भाषाशास्त्रीय दृष्टीने स्पष्ट करा। असे प्रश्न तुम्हाला 5-5 मार्काला येत असतात। तर याची तयारी कशी करायची किंवा याचं उत्तर कशा प्रकारे लिहायचं ते पण या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। तर बघा, सुरुवातीला तुम्हाला प्रस्तावना करायची आहे। तर प्रस्तावनेमध्ये मी काय दिले, भाषा मानवी विकासामध्ये सहाय्यक ठरली आहे, भाषेचे महत्त्व मानसशास्त्र, समाजशास्त्र व भाषाशास्त्रीय दृष्टीने स्पष्ट करता येईल, एवढं सांगितलं आहे। लगेच आपल्याला पुढचा मुद्दा घ्यायचा आहे की भाषेचे महत्त्व मानसशास्त्रीय दृष्टीने कसे महत्त्वाचे आहे, किंवा भाषेचे काय महत्त्व आहे मानसशास्त्रीय दृष्टीने, ते आपण इथे पाहणार आहोत। तर इथे तुम्ही पाहू शकता, संपूर्ण मानसशास्त्रीय क्रिया, भावना व वर्तनाचा आधार आहे, विचार व भाषेचे अतूट संबंध आहे। संपूर्ण मानसिक शक्ती, भाव, भावना, विचारांचा आधार ही भाषा आहे। हे पाहिलं आपण मानसशास्त्रीय दृष्टीने भाषेचे महत्त्व। त्यानंतरचा लगेच त्याच्या खालचा पॉईंट आपल्याला घ्यायचा आहे, समाजशास्त्रीय दृष्टीने भाषेचं महत्त्व काय आहे। तर एक असं तुम्हाला काय करायचं आहे, असं द्यायचं आणि त्याच्या खाली त्याचं डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपात माहिती द्यायची आहे। तर बघा, समाजशास्त्रीय दृष्टीने भाषेचं महत्त्व आहे, माणूस हा समाजशील प्राणी आहे, सामाजिक संपर्क हा भाषेशिवाय होऊ शकत नाही, सामाजिक संघटन, समाज व्यवहार, सामाजिक मान्यतेचा आधार भाषा असते, प्रत्येक सामाजिक संदर्भाशी भाषा जोडलेली गेलेली आहे, सामाजिक संदर्भाशी भाषा जोडली गेल्यामुळे भाषेमुळे आपण काय समाज एकत्र राहत आहो, संपूर्ण मानवी समाजासाठी भाषा कशी आहे, उपयोगी ठरली आहे। अशा प्रकारे तुम्हाला समाजशास्त्रीय दृष्टीने भाषेचं महत्त्व सांगता येईल किंवा लिहिता येईल। त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे भाषा विज्ञान दृष्टीनं भाषेचं काय महत्त्व आहे। तर हा मुद्दा आपण इथे पाहायचा आहे। तर भाषा विज्ञान दृष्टीनं भाषेचं महत्त्व असं आहे की भाषा या दृष्टीने ध्वनी प्रतीकाची अशी व्यवस्था आहे, भाषा ध्वनी प्रतीकांची अशी व्यवस्था आहे जी मानवी समुदायाकडून विचार विनिमयासाठी वापरली जाते। यातून मानवी संपर्क, संस्कृती व विकासाला हातभार लागला आहे। भाषा ही मानवी विकासासाठी महत्त्वाचे योगदान आहे। मानसशास्त्र, समाजशास्त्र व भाषा विज्ञान दृष्टीनं भाषेचं महत्त्व, भूमिका बजावली जाते किंवा बजावली आहे। अशा प्रकारे आपल्याला मानसशास्त्रीय दृष्टीने, समाजशास्त्र दृष्टीने आणि भाषा विज्ञान दृष्टीने भाषेचं काय महत्त्व आहे, आपण हे 3 मुद्द्यामध्ये इथे स्पष्ट केलेलं आहे। त्यानंतर आपल्याला काय पाहायचं आहे, तर आता तर आपण त्यांचं महत्त्व सांगितलं आहे, पण असाही प्रश्न तुम्हाला येऊ शकतो की भाषेची वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत ते सांगा। तर तेव्हा तुम्हाला अशा प्रकारे उत्तर द्यायचं आहे। तर बघा, भाषा मानवी समुदायाकडून परस्पर संपर्कासाठी वापरले जाणारे साधन आहे। भाषेची खालीलप्रमाणे वैशिष्ट्ये सांगता येतील। तर बघा, पहिलं वैशिष्ट्य आहे, भाषा शिक्षणाचा प्रमुख आधार आहे, हे तर खूप महत्त्वाचं असं भाषेचं वैशिष्ट्य आहे। त्यानंतर भाषा विचार विनिमयाचे साधन आहे। त्यानंतर बघा, भाषा अध्ययन अनुभवाचे माध्यम आहे, भाषा व्यक्तिविकासाचे साधन आहे। त्यानंतर आपल्याला सांगता येईल, भाषा उत्तम नागरिकत्वाचा विकासास सहाय्यक ठरते, भाषा उत्तम नागरिकत्वाच्या विकासास सहाय्यक ठरते। त्याचप्रमाणे भाषा ही ज्ञान संक्रमित करण्याचे साधन आहे, भाषा सामाजिक ऐक्य निर्माण करण्यासाठी सहाय्यक ठरते। त्याचप्रमाणे भाषा बौद्धिक विकासात सहाय्यक ठरते। त्याचप्रमाणे भाषा ही सृजनात्मक विकासासाठी सहाय्यक ठरते। त्याचप्रमाणे सांस्कृतिक योजनेचे चित्र रेखाटता येते। असे विविध भाषेचे वैशिष्ट्य आपल्याला
सांगता येतील। त्यानंतरचं वैशिष्ट्य आहे भाषा ही मानवी समुदायाकडून स्वीकृत आहे। भाषा ही संस्कार करण्यास उपयोगी ठरते। भाषा सामाजिक परिवर्तनासाठी सहाय्यक ठरते आणि भाषेचे विश्लेषण शक्य आहे। बघा, भाषेचे विश्लेषण शक्य आहे। हे सर्व वैशिष्ट्ये भाषेची आहेत। भाषेमुळे आपण हे सर्व गोष्टी करू शकतो। अशा प्रकारे जर तुम्हाला असे दीर्घोक्ती स्वरूपातील किंवा डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपातील व्हिडिओ जर आवडत असतील तर तसे मला कमेंट बॉक्समध्ये कळवा। तशाप्रमाणे आपण व्हिडिओ घेऊया। जर माझं लेक्चर आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।